थांबवा. एक गाडी फक्त पास होऊ द्या. डिझेलची गाडी येते, ती गाडी फक्त पास होऊ द्या. कारण जर का डिझेल नसेल तर आपल्याला टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो. 3 मॅच आजच्या रात्रीच्या समाप्त झालेले आहेत. पहिला सामना पोशीर संघाने जिंकलाय, दुसरा सामना नेरल खांडा, तिसरा सामना जिंकला नसरापूरने आणि चौथा सामना आता नीतू 11 हेदवली आणि माही 11 आंबेले मध्ये सुरू होतोय. पण डिझेलची गाडी येते त्या कारणास्तव मॅच आपण थोडीशी थांबवलेली आहे आणि दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. हेदवलीचे युवा नेते मिलिंद बोडके यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. जर का विकेट घेतली रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज मिलिंद बोडके यांच्याकडून. गोळ्या बैलाचे मालक मिलिंद शेठ बोडके यांच्या वतीने विकेट 500 आणि ऐकूया आवाज मॅडी सरांचा. रायबा 35-35 बैलाचे मालक जयदाजी बोडके यांच्याकडून विकेट साठी 1000. धन्यवाद अजयजी डायरे सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आमदार चषक 2026 मध्ये. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल चालला डीप मध्ये, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. माही 11 आंबेले आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ नीतू 11 हेदवली या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सध्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संतोष आणि राम हे दोन फलंदाज आपण पाहतो. प्रसादच्या अगेन्स्ट या ठिकाणी पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा जागा बनवली आहे, शफल झालेत आणि डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला लॉंग लेगला आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. आंबेले संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर आपण पाहतोय आंबेले म्हणजे मुरबाड तालुक्यातील एक जबरदस्त दर्जेदार आयोजक म्हणून या गावाकडे सुद्धा पाहिलं जातं. सुनीलजी माळी या स्पर्धेचे दर्जेदार आयोजक असतात. भगवा चषक सगळ्यांच्या लक्षात राहील. यावेळेस विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जणू काय बॉडीवरती आदळतोय. लेग बाईज, एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आलेली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 9 धावा. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. पहिला 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर घेतलेली एक लेग बाय सिंगल आणि या सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्यात आली. खेळाचा पूर्वार्ध तुम्ही पाहतायत आणि या पूर्वार्धामध्ये सध्या तरी चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आंबेले संघाच्या वतीने केला जातोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग, परंतु गोलंदाज देखील तितका चालाक आहे. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटने या ठिकाणी दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. धारदार शस्त्र आहे. सध्या तरी हेदवली टीमच्या वतीने आपण पाहतोय गोलंदाज प्रसाद. शेवटचे 2 बॉल, स्टील 2 टू गो. हो, आणखीन एक बॉल. काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रसादच्या माध्यमातून बॅक टू बॅक सलग 2 चेंडू डॉट पाहायला मिळालेत. समोर अगदी आपण पाहतो चेंडू टाकण्यात आला. संपर्क नाही, कडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर नाही आहे, पदलालित्य नाही आहे आणि या ठिकाणी हा ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळाला.
ओ बॅटची कडा समोर चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी एक सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माही 11 आंबेले संघ जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती 10 धावा. मॅजिकल फिगर तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जेदार स्पर्धा आपण दुसऱ्या रजनीमध्ये आहोत. आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जय हनुमान क्रिकेट संघ वाकस यांच्या वतीनं आयोजित असलेली ही स्पर्धा आदरणीय रोशनदादा दळवी यांच्या संकल्पनेतून ज्याने उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं हे स्वप्न आहे आणि खरं तर आज सत्यात उतरवण्याचं काम या ठिकाणी रोशनदादा दळवी यांच्या माध्यमातून होत आहे. महेंद्र शेठ थोरवे जे आमदार आहेत कर्जत कालापूर मतदारसंघाचे, त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये जाण्याचा मान मिळाला आणि त्यांचाच वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नीतू 11 हेदवली संघाच्या वतीनं रुपेश. पॉवर प्लेचं दुसरं षटक. लक्षात असू द्या प्रत्येक संघाला विनंती आहे 5 षटकांसाठी केवळ तुमच्याकडे 25 मिनिटांचा वेळ असणार आहे, कारण ऑलरेडी 3 मॅचेस या ठिकाणी संपन्न झालेले आहेत आणि हा 4था सामना पहिल्या फेरीतील आपण या ठिकाणी पाहतोय. एन्जॉय करतोय सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज आहेत. ओव्हर द विकेट यावेळेस फुलर लेंथ यष्टीरक्षक बीट झालाय. चाललाय बॉल लॉंग स्टॉप एंडला धन धन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला बाईचा हा नशिबाचा चौका. संघाची धावत संख्या फलकावती फ्ला होत असताना पहिलाच बॉल बाईचा चौकार मिस्टेक केली यष्टीरक्षकाने. भन्नाट वेग आणि सध्या आपण पाहतोय लगेचच कमबॅक पाहायला मिळालं. गोलंदाज रुपेशचा आपण पाहतोय. जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला माही 11 आंबेले खेळते तर दुसऱ्या बाजूला नीतू 11 या नावाने सध्या हेदवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज रुपेश ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. सहमत नाही आहेत. बॅटला खरं तर असं म्हटलं हलकासा स्पर्श, परंतु लेग बाईज आहे. दिशा थोडीशी वाईट पाहायला मिळते आणि पंच हे सांगतात की लेग बाईज एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या स्कोर कार्ड वरती कळाचं पूर्वार्ध तुम्ही पाहतायत. KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम या ठिकाणी कव्हरेज, जबरदस्त क्वालिटी विथ क्लिअरिटी. ओ यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. गोलंदाज रुपेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या. या षटकामध्ये चांगलं कमबॅक म्हणता येईल. अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त केवळ 5 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी आपण पाहतो. भिंतीची पराकाष्ठा सध्या दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळते. हो जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय. बॉल चाललाय फुल टॉसला कन्वर्ट करण्यात आलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आमदार चषकातील हा दमदार षटकार. धावा मिळतील पूर्णपणे 6. बॅटिंग करत असताना माही 11 आंबेळे संघाला. षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या फ्लाय होते, वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय स्विच हिट. आणखीन एक चांगला स्ट्रोक जागा बनवत असताना आपण पाहतोय स्विच हिट देन स्वीट हिट. बॉल सीमा पार. मिळतील धावा आंबेळेला 4. जबरदस्त धुवाधार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. सध्या तरी आपण पाहतोय
संतोष नामक बॅटर सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. संतोष नावाचं वादळ घोंगावतंय. म्हटलं जाताना छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास या ठिकाणी यशस्वी होण्याची तुम्हाला खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा जरूर देऊ शकते. आणि तसाच आत्मविश्वासावरती खरा उतरलाय सध्या तरी आपण पाहतो बॅटर संतोष. चांगली बॅटिंग करतात, स्वतःवरती आपण पाहतो त्यांनी विश्वास दाखवला आणि विश्वासाला सार्थक अशी बॅटिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. धावत संख्या फलकावरती 25 दोन्ही पॉवर प्लेचा पुरेपूर खरपूस समाचार या ठिकाणी घेतला जातोय. पहिल्या षटकामध्ये प्रसादच्या अगेन्स्ट 10 धावा आल्या आणि रुपेश गोलंदाज याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा या ठिकाणी एकवटण्यात आल्या. 12.50च्या गतीनं सध्याचं करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्डवरती. बॉलिंग ट्रॅकवरती आकाश. पुन्हा एकदा आपण पाहतो त्याच एंडने त्याच दिशेने हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. सुरुवातीचे 3 षटकं तुम्हाला एकाच एंडकडून पाहायला मिळत आहेत आणि उर्वरित 2 षटकांचा स्पेल समोरच्या एंडकडून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज आकाश. स्ट्राईक एंडला बॅटर राम. पंचवीस धावा. चला जास्त बळ घेऊ नका विनंती राहील. नेतू 11 हेदवली. चांगली मॅच, जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. 4थ्या क्रमांकाचा सामना तुम्ही पाहत आहेत. मागचा सामना तुम्ही पाहिला असेल. शेवटच्या बॉल पर्यंत चित्तथरारक मॅच आणि तो सामना नसरापूर संघाने जिंकलेला आहे. खरं तर त्यांच्या नावामध्ये वादळ आहे आणि वादळासारखी बॅटिंग सध्या आपल्याला या अगोदरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल. 26 धावा आहेत. वाकस नगरीचे क्रीडांगण तुम्ही पाहत आहेत. जबरदस्त अप्रतिम स्पर्धा या ठिकाणी होत असतात आणि त्यामधील अग्र नामांकित स्पर्धा सध्या तरी आमदार चषक या नावानं या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन, सुंदररित्या आपण पाहतो नीटनेटकं आणि अगदी काटेकोरपणे नियमांचं पालन या ठिकाणी प्रत्येक ग्रामीण संघाला करायचंय. शॉट ऑफ लेन यावेळेस ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. सत्रक्षक तिकडे अगदी आपण पाहतो एका टप्प्याखेर बॉलला गॅदर करतायत. चांगली सुरेख फेक पाहायला मिळेल. तोपर्यंत धावा मिळतील 2. 28 धावा 28. तिसऱ्या षटकाचा खेळ जो प्रगतीपथावरती चालू आहे. सध्या आपण पाहतो चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न अंबेले संघाचे 2 फलंदाज करतात आणि इकडे हेदवली संघ हेच म्हणत असेल की डाबाला खिंडार पाडण्याचं काम एखाद्या गोलंदाजाला करायचंय आणि ते बॉल चालला सीमा पार. हुलकावणी दिली आहे आणि ते धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना टीम माही 11 आंबळे. किंग क्रिकेट पाहायला मिळतंय. जबरदस्त बॅटिंग सध्या आपण पाहतोय. शॉट ऑफ गुड लेन, चांगला बॉल. तुबल मन देखील हे सांगतात की असे चेंडू जेव्हा तुम्ही रिलीज कराल तेव्हा बॅटर्सला संभ्रमात तुम्ही टाकाल. कदाचित धावा रोखण्यापासून जर वंचित ठेवायचं असेल तर चांगल्या टप्प्याची तुम्हाला नक्कीच गरज असणार आहे. ओ द विकेट ही चर्चा चालू आहे. पुन्हा एकदा कोलवट टप्प्याचा बॉल. कब पॉइंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज 38 सर्कलच्या आतमध्ये. तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. चिकी सिंगल घेण्यात आली आहे. तिसऱ्या षटकातील अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राजेश भोईर सर बानफॉर्म बालेगाव नेरळ याच पंचकृषीतील एक नामांकित पंच आहेत. तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय हरीश कराळे सर ना देखील तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. सध्या तरी जवळ कर्जत तालुक्यामधील या जोडीचा दरारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
बॅटची कडा, स्वीट साऊंड ऑफ द बॅट कॉड बिहाइंडच्या रूपानं घेतली असेल आणि संपलाय फलंदाज संतोषचा खेळ. या मॅचची महत्वाची विकेट 440चा धक्का लागेल माही 11 आंबेले संघाला. फलंदाज बाद. आणि एका विकेटची नितांत गरज असताना डावाला आता खिंडार पाडण्यात आले. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला दमदार स्ट्रोक आणि इथे ट्राय सुद्धा करण्यात आला नाहीये. अगदी आपण पाहतो टप्प्याची वाट पाहिली परंतु बाउन्स झालाय आणि एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील माही 11 आंबेले संघाला 4. फलकावरती आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर 12.50च्या गतीनं 2 षटकामध्ये धावा आपण पाहिलेले आहेत. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा 12.33च्या सरासरीने या धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण आहे एक विकेट गमावली आहे. संतोष सारखा फलंदाज आंबेले संघाने नुकताच गमावलाय आणि त्याची जागा घेण्यासाठी जाता या ठिकाणी आपण पाहिलं तर जाता जाता अगदी आपण पाहतो एक चांगला कानमंत्र हितेशला त्याने दिलाय आणि त्याच्या बाटमधून देखील 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावत संख्या धावफलकावरती 37 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 2 षटकांमध्ये धावा किती बनल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये असणारी टीम नीतू 11 हेदवली संघाला याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो पुन्हा एकदा प्रसाद व ती जिम्मेदारी देण्यात आली आहे. ज्याने पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं. पॉवर प्ले मध्ये ज्याने 10 धावा खर्च केल्या होत्या तो प्रसाद आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवला. गोलंदाज सचिन प्रसाद लेफ्ट आर्म राऊंड विकेट फुल टॉस गॅप मधून बॉल चाललाय. जणू का मॅप लावला होता बॅटर रामने आणि त्याच्या बॅट मधून आलाय बॉल सीमा पार चौका. सध्या आपण पाहतो एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. मागच्या मॅच मध्ये 55 धावा चेस झालेत हे माहिती आंबेले संघाला. 5 षटकांमध्ये तसा प्रयत्न 55 पेक्षा जास्तही धावा बनवण्याचा प्रयत्न करेल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं. सध्या एक सिंगल आली आहे. जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम देखील पाहायला मिळतोय आणि तसा प्रयत्न सध्या आपण पाहतोय. हे 2 बॅटर एका बाजूला राम तर दुसऱ्या बाजूला हितेश. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 42 धावा आहेत. प्रसाद राऊंड विकेट चांगला बॉल. डॉट पर्सेंटेज या बास मध्ये वाढवावे लागणार आहेत आणि तसा प्रयत्न सध्या प्रसाद पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत करण्यात आलं चौकाराने. त्यानंतर घेतलेली सिंगल आणि आता आलेला हा डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आणि चांगलं कमबॅक म्हणता येईल प्रसादचं. खरं तर पहिला षटक या एंडने त्याने हाताळलं होतं परंतु आता संघा नायकाने जबाबदारी दिल्यानंतर समोरच्या एंडकडून देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रसादची. फुलटॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत आणि ते बॅटर OUT
रनआउटच्या स्वरूपात परतावं लागणारे व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग करता आली नाहीये. पॉपिंग क्रीज मरते आणि आता आपण पाहतोय धक्का क्रमांक दुसरा लागेल. वन मोर विकेट डाऊन. राम बॅक टू द पॅव्हिलियन. तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी राहिलेला आहे. सध्या व्ही शेप मध्ये फटका पण पाहतो वाईडिश लॉंग गॉनला आणि धावा मिळतील एकंदरीत 2. शेवट अगदी आपण पाहतो गोड करण्याचा प्रयत्न या षटकाचा चालू आहे आणि दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रसादचं कौतुक करावं लागेल. केवळ या षटकामध्ये धावांचा आपण जर विचार केला तर पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर फक्त आणि फक्त केवळ 6 धावा 7 धावा ज्याने खर्च केल्या असा गोलंदाज प्रसाद या ठिकाणी आपण पाहतोय. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली. 44 धावा स्कोर कार्ड वरती लावलेले आहेत. अद्यापर्यंत शेवटचं अंतिम षटक बॅलन्स आहे. किती धावा या ठिकाणी जमवल्या जातील अंतिम स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करा. जास्त वेळ घेऊ नका विनंती राहील. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके कंप्लीट करायचे आणि खरं तर सुरुवातीपासून असा वेळ जर प्रत्येक संघासाठी आपण लावला असताना कुठेतरी अजून एक एक्स्ट्रा मॅच हरेश सर कराळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु आज आपण चौथ्या मॅच मध्ये आहोत. 11:15 होत आहेत. अजून 3 मॅचेस या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. शेवटचं षटक जास्त वेळ दिला जाणार नाहीये लक्षात घ्या. टीम हेदवली ऑलरेडी जो काय निर्णय असेल तो तुम्हाला अगदी आपण पाहतोय. टीम मीटिंग 3 षटकानंतर होते ड्रिंक्स ब्रेक नंतर तेव्हाच तुम्हाला ठरवावं लागणार आहे. 44-44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक फुल टॉस बॉल. दिशा पाहिली जाईल. अंपायर सिग्नल वाईट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू अबे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि सतीश नामक गोलंदाज तुम्ही पाहत आहेत. पहिला बॉल दिशेपासून भरकट आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होतीये. पाहता पाहता आंखों में इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि सध्या या 2 धावा अगदी आपण पाहतोय अतिशय जलद गतीने या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेले आहेत. धावांची गरज आहे. इन्व्हेस्टमेंट करणं फार गरजेचं आहे. यावेळेस सॉन साइडला बडी विकेटला बॉल चाललाय. एक टप्पा घेत आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार आलेला हा चौकार. पाहायला मिळते या चौकाराने 51 धावा स्कोर कार्ड वरती लावण्यात आलेले आहेत. अद्यापर्यंत 4 बॉलचा खेळ शेष. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज या ठिकाणी सतीश आणि आता फलंदाज होईल बाद. 1 मोर विकेट डाऊन. मेघराजला सुद्धा परतावा लागणार आहे. रनआउटच्या स्वरूपात माघारी. धक्का क्रमांक 3 टीम आंबळे संघाला.
रनआउटच्या स्वरूपात फलंदाज इकडे बाद झालेला आहे. सध्या दर्जेदार स्पर्धेमध्ये आपण आहोत. आमदार चषक जवळजवळ 6 नाईट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनेक ग्रामीण संघांचा भरणा असलेली स्पर्धा आपण पाहतो. ऑनसाइडला बॉल टर्न केला, बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप मध्ये एक सिंगल. एका धावेवरती आता संतुष्ट राहावं लागणार आहे, कारण धावबादच्या रूपानं 2 फलंदाज बाद झालेले आहेत हे माहिती आहे बॅटर हितेशला. आणि सध्या नवीन आलेला फलंदाज दुर्गेश 1 धाव कंप्लीट करतायत. टीमची टोटल 52 झालेली आहे. शेवटचे 2 बॉल या पूर्वार्धामधून. ओ भन्नाट वेग, यष्टीरक्षक कमाल करतोय. आणखीन एक विकेटचं पतन, परतावा लागेल बॅटर दुर्गेशला देखील माघारी. 1 मोर विकेट डाऊन. शेवटचा बॉल आपण पाहतो पूर्वार्धामधून आणि या बॉल नंतर या मॅचचं टार्गेट सेट होणार आहे. चला सेकंड राऊंड मधून जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल, जे पहिल्या फेरीमध्ये विजेते संघ आहेत. पहिला सामना जिंकला तो पोशीर संघाने. आरवी शूटर्स पोशीर या संघाच्या संघनायकाला आपण आमंत्रित करू आणि त्यांच्या अगेन्स्ट नेरल खांडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील या अंपायर्स रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल साठी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके, अंपायर्स रनआउटचा की व्हाईटचा, दोन्ही पण. ओके, डिसिजन पेंडिंग आहे. आरवी शूटर्स पोशीर आणि नेरल खांडा. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. आरवी शूटर पोशीर आणि नेरल खांडा. व्हाईट बॉल नसणार आहे, फेअर डिलिव्हरी आहे आणि रनआउट सुद्धा नसणार आहे. बॅटर सेफ असणार आहेत. 53 धावा झालेले आहेत, 22ची धाव आहे आणि 54 धावांचं टार्गेट आहे. चला पुढील मॅचच्या टॉस साठी आरवी शूटर पोशीर आणि त्यांच्या विरोधात नेरल खांडा. पोशीर टीमचा कॅप्टन उपस्थित झालेला आहे. नेरल खांडा संघाचा कर्णधार. आपण लवकर या, जर का उशीर केला, सेकंड इनिंग जर सुरू झाली तर मात्र पोशीरला टॉस विथ दिला जाईल. कॅप्टन जीवन आलेले आहेत, आरवी शूटर्स पोशीरचे कॅप्टन. चला नेरल खांड्याचे कॅप्टन आपण धावत या लवकर. टॉस आपण करणार आहोत. आरवी शूटर पोशीरचे जीवन आलेले आहेत आणि पुढील मॅचचा टॉस मी भाऊ शेळके साहेबांना विनंती करेल की पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. टीम नेरल खांडा आणि आरवी शूटर्स पोशीर. आजच्या रात्रीमध्ये हे 2 संघ असे आहेत ना
जे यावर्षी कधीच खेळले नाहीत. वाकसकरांनी आज असे संघ निवडलेत या स्पर्धेमध्ये ना, ज्यांच्या मनामध्ये भीतीच नसेल की या टीमने आम्हाला हरवलंय किंवा आम्ही या टीमला हरवलंय, अशी भीतीच नसेल असे संघ आहेत. नेरल खांडा आणि आरवी शूटर पोशीर. भाऊ शेळके साहेबांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. चल धन्यवाद. टॉस इथे संपन्न झाला. टॉस जिंकला आरवी शूटर पोशीरने. जीवन डिसिजन काय असेल? 4 ओव्हरची मॅच असेल. फिल्डिंग. जीवन आपण फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. कदाचित तुमच्याकडे चेसिंग साठी बॅट्समन चांगला आहे. पोशीर हा नवीन संघ आय थिंक. सगळ्यांना चर्चा होती की पोशीर मध्ये जीवनच्या टीम मध्ये कोणते असे प्लेयर आहेत जे खरं तर बॅटिंग साठी स्ट्रॉंग साईड ओळखले जातात? रोहित, दर्शन, हर्षल आणि मी स्वतः. या जीवन या कॅप्टनने आरवी शूटर पोशीरने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आणि बॅटिंग असेल ते नेरल खांडा या टीमची. ओव्हर टू कमबॉक्स जिथे विजयासाठी लक्ष ठेवण्यात आलंय. टीम नीतू 11 हेदवलीला धावा हव्यात. स्कोर कार्ड वरती 54चं टार्गेट आहे. 54. खरं तर कॅमेरामॅन आपण स्टेज कडे एकदा कॅमेरा मारा. काही वर्षानंतर जेव्हा महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला दिसतील तसे आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहतोय. ज्यांनी वाकस क्रिकेटची सुरुवात केली ते भाऊ शेळके साहेब. त्यांच्या बाजूला चंद्रकांतजी मोरे आणि नंदकुमारजी गाडे. ही दिग्गज क्रिकेटपटूंची त्रिमूर्ती सध्या तुम्ही लाईव्ह स्क्रीन वरती पाहतात. खरं तर लाईव्ह लॉट सेरेमनी पासून तर स्पर्धेच्या 6ही रात्री तुम्हाला ही त्रिमूर्ती दिसेल. आणि चंद्रकांतजी मोरे अत्यंत खुश आहेत. नंदकुमारजी गाडे साहेब, भाऊ शेळके साहेब यांना आपण लाईव्ह स्क्रीन वरती पाहताय. आणि हे दिग्गज आहेत वाकस क्रिकेटचे जे आपण स्क्रीन वरती पाहतात. प्रचंड आवड क्रिकेटची. आणि जाऊया मॅच कडे आता. 54 रनचं टार्गेट आहे. नीतू 11 हेदवली या संघाचा या वर्षीचा रेकॉर्ड अत्यंत चांगला आहे. डेच्या स्पर्धांना सुरुवात झाली 2025-26 ला आणि पहिल्या लगातार 2 टुर्नामेंट मध्ये फायनल खेळणारा हा संघ होता नीतू 11 हेदवली. आणि म्हणून या टीम समोर 54चं टार्गेट 5 ओव्हर मध्ये थोडं कमी वाटतंय. पण आंबेलेची बॉलिंग चांगली झाली तर मजा येईल. उदय या बॅट्समनने जर 30+ हा स्कोर जर केला, विजय शेठ बोडके यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद अजयजी डायरे सर आणि संदीपजी गायकवाड सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपण करू. 54 धावांचा टार्गेट घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल झाली आहे नीतू 11 हेदवली संघाची. मॅडी सर एकच कॅश प्राइज अनाऊन्स करतोय. उदय बदेच्या प्रत्येक सिक्सर साठी जय हनुमान वाकसचे चॅम्पियन कॅप्टन मंगेश वैकरे मॅगी कडून प्रत्येक सिक्सर साठी 500. प्रशांत आणि उदय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर तितकाच मातब्बर गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आंबेले संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. हितेश डोंगरे अगदी आपण पाहतोय गतवर्षी आणि त्या अगोदरच्या सीझन मध्ये आपण पाहिलं तर मुरबाड प्रीमियर लीग मधून 2 वेळा बेस्ट बॉलरचा किताब ज्या गोलंदाजाने जिंकला तो गोलंदाज हितेश डोंगरे आपण पाहतोय. पहिलाच बॉल सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल वरती डिफेन्सिव्ह पवित्रा या ठिकाणी बॅटरने घेतला होता. सिंगल धाव या ठिकाणी अतिशय जलद गतीने एकवटण्याचा प्रयत्न बॅटर उदयचा राहिलेला आणि सिंगलने स्ट्राईक रोटेट सुद्धा करण्यात आली आहे. 54 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये प्रत्येक संघाची स्वप्न फार मोठी आहेत आणि प्रत्येक संघ आपण पाहतोय या ठिकाणी ही स्वप्न कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. म्हटलं जातं ना अजय डायरे सर, खरं तर स्वप्न ती नसतात जी खरी होत असतात, जी तुम्हाला झोपेत पडलेली असतात, परंतु स्वप्न खरी जी होतात ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी आपण पाहिलं तर स्वप्न सोडून देतात आणि त्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर संघर्ष करावा लागणार आहे. ओ शॉट ऑफ गुड लेन. पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर थोडासा हलकासा बाहेर निघाला, वळण घेणारा पाहायला मिळाला. तत्पूर्वी अंपायर सिग्नल बाईट बॉल एक्स्ट्रा मिळेल.
पहिल्या षटकात गोलंदाज हितेश डोंगरेला तुम्ही पाहतायत. हो, चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये आणि प्रोडक्शन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलंय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकाच धाबेवरती पुन्हा एकदा समाधान व्यक्त करावं लागेल. सध्या तरी आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये सलामीची जोडी, एका बाजूला प्रशांत, दुसऱ्या बाजूला उदय, आणि या जोडीवरती फार मोठी जिम्मेदारी असणार आहे. कारण टार्गेट 54 धावांचे. जर एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली ना पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये, तर सध्याचा ग्राफ पाहता या ठिकाणी हेदवली संघ देखील कमबॅक करेल. आणि हो, ते दाखवलंय. यावेळेस आपण पाहतोय हितेश डोंगरेच्या अगेन्स्ट ठोकलाय बॉल सीमा पार. दर्जेदार षटकार. डीजे डीजे थांबा. मंगेश वैखरे यांच्याकडून कॅश प्राइज जमा झालेलं आहे. प्रसादने जर का 2 सिक्सर मारले तर गणेश रसाल यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या षटकात आपण आहोत आणि सध्या गोलंदाज हितेशला तुम्ही पाहतायत. ओ, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिडॉनला क्षेत्ररक्षक, आणि इकडे थोडं फंबल क्रिकेट, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न, आणि अगदी आपण पाहतो एक धाव या ठिकाणी अतिशय जलद गतीने एकवटण्यात आली. जिकडे धावा वाचवण्याचा प्रयत्न करायचा तिकडे धावा अगदी खर्च केल्या जात आहेत. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय एक चांगली फाईट, कडवी झुंज 2 संघांमध्ये अजय डायरेसर का असते ती सध्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नीतू 11 हेदवली आणि दुसऱ्या बाजूला माही 11 आंबेले, या 2 संघांदरम्यान. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु इथे एक्झॅक्टली टप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे की आतमध्ये पडलेला आहे हे आपण चेक करणार आहोत. अंपायरचा कोणत्या प्रकारचा डिसिजन आलेला नाही आहे. धावा 4 की 6 या आपण चेक करू. KTC लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून एक्झॅक्टली प्रॉपर डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल. लक्षात घ्या, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे. चेंडू पडला कुठे एक्झॅक्टली आमचे भगवान दळवी खरं तर ऑफिशियल आहेत आणि आज त्यांच्यावरती जिम्मेदारी देण्यात आली आहे. जो काही डिसिजन असेल तो आपल्याला लगेचच तात्काळ देण्यात येतोय आणि हाही डिसिजन आपल्या जवळ लगेच पोहोचेल. डिसिजन थोडासा क्लोज आणि त्याची पडताळणी सध्या चालू आहे. या थोडासा चेंडू खाली लँड होत असताना
अगदी तिकडे कॅमेरा थोडासा ब्लर होतो आणि खरं तर आपण आता मध्यरात्रीपासून पुढे आहोत. हळूहळू थोडासा ड्यू फॅक्टर आपल्याला जाणवतो, परंतु या गोष्टीची काळजी आमचे ऑफिशियल घेत आहेत. कोणत्या संघामध्ये अन्याय होणार नाही. 4 की 6 धाबा किती मिळतील एक्झॅक्टली हे आपल्याला पाहायचं आहे. आणि या गोष्टीमधून आपल्याला कळेल की सध्या शेवटच्या बॉलवरती धाबा किती मिळालेत. संदीप गायकवाड सर, भगवान दळवी हे देखील या ठिकाणी पडताळणी करतायत. आणि सध्या काय निष्पन्न होईल यामधून आपल्याला पाहायचं. षटकार, धाबा मिळतील 6. कारण एक्झॅक्टली अगदी व्हाईट लाईनच्या बरोबर प्रॉपर वर चेंडू पडलेला आणि बॅटची कडा हलकीशी. नशिबाची साथ मिळतीये. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत. बॉल सीमा पार, धाबा मिळतील 4. आणखीन एक बॉल, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला. सध्या फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मिळेल आणि सध्या धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतोय एकंदरीत 21 धाबा आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. शेवटच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर गोलंदाज राम पिटू मध्ये पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आलेला चौकार आणि आता नुकताच घेतलेली एक सिंगल. हो, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. फलंदाज होईल बाद. LBW खात्रीशीर प्लम पकडलाय आणि आता परतावा लागेल बॅटर प्रशांतला माघारी. धक्का पहिला लागेल नीतू 11 हेदवली संघाला. फलंदाज बाद. आणि सध्या अगदी आपण पाहतो आंबेले संघाला या ठिकाणी दंडित करण्यात आलंय आणि अंपायर्स देखील माफी मागतायत की या ठिकाणी बॅटर सेफ असेल आणि हा नो बॉल. बावीस धावा, नो बॉल. आणि ज्या ठिकाणी आपण पाहतो आता सध्या राम या गोलंदाजाला एक चेंडू देखील एक्स्ट्रा टाकावा लागेल. त्याने केलेली मेहनत या ठिकाणी अक्षरशः त्याच्यावरती कुठेतरी पाणी फेरलं जात आहे. ज्या त्रुटी आढळल्या त्याच्यावरती लगेचच ऍक्शन घेण्यात आली आहे. फुल टॉस बॉल, फ्रीचा बॉल असल्या कारणास्तव इथे बॅटर बाद होऊ शकणार नाहीये. झेल तर तिकडे टिपली आहे, परंतु धावा मिळतील एक्झॅक्टली पुन्हा एकदा 2. सध्या आपण पाहतोय एका बॉलसाठी 3 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. बॅटर देखील सेफ आणि धावा एक्स्ट्रा खर्च होत आहेत. आंबेले संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी आणि इथून डाबाला खिंडार पडण्याचं काम करावं लागणार आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लाय डेट षटकार, पिकअप स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय षटकार.
नाहीये. लॉंग ऑनला टिपली सुंदर सेल. परतावा लागेल. समोर खेळले होते बॅटर आपण पाहतोय प्रशांतला आणि ते पहिला धक्का लागेल नीतू 11 हेदवलीला. फलंदाज बाद. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. स्कोर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाही आहेत. अगदी आपण पाहतो बॅकअप देत असताना धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग असो आणि शेवटच्या बॉलवरती 2 धावा एकवटलेल्या आहेत. सध्या आपण पाहिलं तर पूर्वार्धाचा विचार आपण केला तर 2 षटकामध्ये धावा बनवल्या होत्या आंबेली संघाने 25. तिकडे त्यांची 12.5ची सरासरी होती. परंतु टी फॉर टॅग जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न टीम हेदवलीने केलेल्या या मॅचमध्ये 16.00च्या सरासरीने 32 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वरती पाहायला मिळते नीतू 11 हेदवली संघ. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 18 बॉल 22 हे इक्वेशन शिल्लक आहे या मॅच मध्ये. अठरा बॉल 22 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राम भांडे. ओ यावेळेस पूर्णपणे गिरकी लगावली आहे. संपर्क नाही. अंपायर सिग्नल बाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल. सध्या अगदी आपण पाहतोय सामना जवळ क्लोज पाहायला मिळेल. 18 बॉल 22 धावांची गरज असताना पहिला बॉल स्वेर आला. 1 धाव कमी या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे 21 धावांची गरज येणाऱ्या 18 बॉल मध्ये. फुल टॉस बॉल आणि ते अंपायर सिग्नल OUT. फलंदाज बाद झालाय. परतावा लागेल बॅटर उदयला माघारी. पहिला बॉल जरी स्वेर आला तरी मात्र कमबॅक करण्याची क्षमता या मॅच मध्ये या गोलंदाजाकडे ती त्याने दाखवून दिली आहे. आणि एका विकेटचं पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. न्यू बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये सागर. धावसंख्या फलकावरती 33 असताना दुसरा गडी गमावलाय. यावेळेस सेदवलीने समोर उडवण्याचा प्रयत्न मिडॉन. शॉर्ट बड विकेटला आपण पाहतोय. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी मिळणार आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागणार आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य जरूर बदलेल. कारण सध्या या मॅच मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट हेदवली संघाला खेळावा लागणार आहे. इथे झाली मिस्टेक. बॉल चाललाय सीमा पार. अंपायरच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. या नशिबाच्या धावा मिळतील 5. आम आदमी का हात पंजा के साथ.
16 बॉल आणि 15 धावांची गरज. जणू काही मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होती की काय अजय डायरे सर. आणि सध्या या मॅच मध्ये तो टार्गेट चेस करण्याचा प्रयत्न टीम नीतू 11 हेदवली संघ करेल का. क्लीन बोल्ड यस्टनचा भेद घेतलाय आणि चांगलं कमबॅक आपण पाहतोय. पुन्हा एकदा राम भांडेला मिळते आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. बाद कारण 15 बॉल 15 धावांची गरज आहे. म्हटलं जातं ना जब दुनिया कहती है आप कुछ नहीं हो सकता वही सही समय होता है कुछ नया कर दिखाने का. 15 बॉल मध्ये 15 धावा जर वाचवायचे असतील तर इथे विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणारे गोलंदाज राम भांडेला. हाच कानमंत्र आता सध्या देण्यात आलेला आहे. अंबेले संघ देखील आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये कंबर कसतोय. त्यांना देखील माहिती आहे सामना सहजासहजी सोडायचा नाही आहे. शेवटपर्यंत हार न मानणारा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. गोलंदाज राम भांडे. राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला टर्न केलाय. एक सिंगल धाव मिळेल. सध्या आपण पाहतो एकने धावसंख्या पुढे जाईल स्कोर कार्ड वरती. 40 धावा 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 14 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची गरज आहे. एका 2 बॉल डॉट विकेट आली तर पुन्हा एकदा अंडर प्रेशर येईल टीम नीतू 11 हेदवली या मॅच मध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप कव्हर मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. खरं तर आपण पाहतो एका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष या मॅच मध्ये चालू झालाय. ज्या हेदवली संघाने पॉवर प्लेच्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 30 धावा बनवल्या तोच हेदवली संघ अगदी आपण पाहतो बॉलर रन इक्वेशन मध्ये एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये झगडतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एक सिंगल धाव गणात आली. लेग बाईस आणि आता षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न झालेला आहे. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता. एकच धाव मिळणार आहे. 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. एस कमॉन डीजे. खरं तर वाकदची स्पर्धा पाहण्यासाठी मागच्या दोनही रात्रीमध्ये बऱ्याचशा प्रेक्षकांनी हजेरी लावली. बोरिवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अंतराळ नीटचे ज्ञानेश्वरजी करडे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी दुसऱ्या रात्रीमध्ये देखील मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. अंजपचे राजेश जोगले दादा हे देखील मॅच पाहण्यासाठी आलेले. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आवाज आपण ऐकतात मॅडी सरांचा. 12 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. खरं तर आजच्या रात्रीमध्ये अजय डायरे सर आपण पाहिलं तर पहिला सामना अत्यंत चित्तथरारक पाहायला मिळाला आणि तसेच सामने सध्या या ठिकाणी सध्या घडीला पाहायला मिळत आहेत. मागचा सामना 1 बॉल 1 वरती आला आणि तसा सामना आता या मॅच मध्ये होईल का हा प्रश्नचिन्ह सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. 12 बॉल 12 ची गरज. गोलंदाज आपण पाहतो हितेश. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आमदार चषक जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळेस स्टिअर करण्याचा प्रयत्न. मागे चालला बॉल डायरेक्ट हिट. फलंदाज होईल बाद. शॉट थर्ड मॅन वरून या ठिकाणी आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्यात आली आहे.
यष्ट्यांचा वेध घेतलाय. परतावा लागेल बॅटर सतीशला माघारी. वन मोर विकेट डाऊन. चौथ्या विकेटचं पतन. ते शॉर्ट थर्ड मान वरून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट करण्यात आली आहे. धावा वाचवण्याचा प्रयत्न आंबेले संघाला देखील करायचे. मी सुरुवातीला सांगितले शेवटपर्यंत हार न मानणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगलं कमबॅक त्यांच्या वतीनं देखील पाहायला मिळेल. जबरदस्त संघर्ष चालू आहे. आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल असणार आहे. 12 बॉल 12ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे म्हणजे समीकरण राहील येणारे 11 बॉल 12ची गरज. जबरदस्त मॅच हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला माही 11 आंबेले तर दुसऱ्या बाजूला नीती 11 हेदवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. किस्मत सबको मौका देती है परंतु मेहनत सबको चौका देती है. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हितेश समोरच्या इन कडून आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय संपर्क व्यवस्थित नाहीये. डायरेक्ट हिट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता. धाव मिळणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. सध्या अगदी आपण पाहतो हा डॉट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय रामदास आलेले आहेत. न्यू बॅटर हेदवली संघाच्या वतीनं 12th मॅन देखील थोडेसे नाराज आहेत कारण 12 बॉल 12 धावांची आवश्यकता असताना असं वाटलं होतं सामना लवकर खुला होईल परंतु तिकडे फलंदाज बाद झाल्यानंतर स्पष्ट नाराज आणि ही नाराजी त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. येणारे 10 बॉल आता 12 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. जबरदस्त गोलंदाजी हितेश ज्याने मुरबाड प्रीमियर लीग गाजवली आहे तोच गोलंदाज. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. पॅडवरती चेंडू हदलला. एक सिंगल खेळण्यात आली आहे आणि एकच धाव मिळणार आहे. अगदी थोडीशी थ्रोपैकी करा पाहायला मिळाली आहे हेच यष्टीरक्षक सांगतात परंतु एक धाव जरूर मिळेल. लेगबाईज हरीश कराळे सर आम्हाला सांगतात आणि एका धावेने संघाचा धावफलक जाईल पुढे 43 वरती 43. 9 बॉल 11 धावांची गरज. 9 बॉल 11 धावा. शेवटचे 3 बॉल हितेशे फार महत्वाचे असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. जर एखाद 2 डॉट बॉल किंवा विकेट आली ना तर या मॅच मध्ये मजा येईल. हो यावेळेस स्क्वेअर कट अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. इथे झाली आहे मिस्टेक फंबल आणि धावा मिळतील 2. खराब थ्रो. क्या बात है क्या बात है. ये क्या हुआ. सध्या तरी आपण पाहतोय जिकडे सिंगल धाव होती तिला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आली आहे आणि डबलला थर्ड मध्ये तिसरी धाव देखील एकवटली गेली आहे. होत्याच 9 क्षणात आपल्याला पाहायला मिळालं यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहेत. जर बरोबर प्रॉपर थ्रो आला असता तर कदाचित बॅटर बाद देखील होऊ शकला असता परंतु नाराज केले. म्हटलं जाताना संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाके भगवान नहीं मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. सध्या मैदानाच्या आतमध्ये भरोसा दाखवला हितेश वरती परंतु त्याला साथ मिळत नाहीये ती क्षेत्ररक्षकांची. बैस्टामिक स्ट्रोक फटका फसलाय. टिपली सुंदर सेल आणि संपलाय फलंदाज रामदासचा खेळ. कामगिरी केलेली आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता आहे आणि सध्या आपण पाहतोय या मॅच मध्ये
जबरदस्त जबरदस्त प्रेक्षकांना सामना पाहायला मिळतो आणि सामना तसा रंगलेला सुद्धा आपण पाहतोय. हो, सामना रंगलाच पाहिजे कारण प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. न्यूट्रल प्रेक्षक सामना कोणी जिंकू दे, परंतु सामना कसा होईल याकडे अधिकाधिक ज्यांचं लक्ष असतं त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 7 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आपण पाहतोय हितेश. शेवटच्या बॉलवरती विकेट डॉट आला तर समीकरण राहील 6 बॉल 8चं. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय सध्या बॅटर दाखल झाला रुपेश. 7 बॉल 8 धावा, 12 बॉल 12 धावांची आवश्यकता असताना समीकरण 7 बॉल 8 वरती येऊन ठेपलेलं आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 वाकस गावाच्या एंडकडून षटक तुम्ही पाहतायत हितेश डोंगरेचा. शेवटचा बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग तो राहिलाय डॉट हितेशच्या नावावरती. आणि आता येणारे 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. नीतू 11 हेदवली संघाला. म्हटलं जाता ना, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच, हा व्होल्टेज नावा सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय नीतू 11 हेदवली संघ. बॅटर रुपेश आणि त्याला 7 मिळेल. 4थ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज सागर. परंतु अगदी आपण पाहतोय शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजावरती देण्यात येईल जिथे या 8 धावा थांबवण्याचा कारनामा आंबेली संघासाठी तो करेल. गोलंदाज दुर्गेश. बॅटिंग साठी आपण पाहतोय फक्त एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्याने दिले. परंतु आता या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये त्याला कमाल करायची आहे. या 8 धावा त्याला रोखायचे आहेत, ही जबाबदारी त्याने घेतलेली आहे. 6 बॉल 8 ची गरज. स्ट्राईक एंडला सागर. पहिला बॉल भन्नाट वेग, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल वाईट बॉल आणि ते एक्स्ट्रा रन मिळेल. सध्या आपण पाहतोय हरीश कराळी सर मुख्य पंचाच्या भूमिकेत. स्क्वेअर लीगला राजेश भोईर सर नामांकित पंच आहेत. याच तालुक्यातील अचूक वेळी अचूक निर्णय. पहिला बॉल वाईड आलाय, अतिरिक्त धाव बिना पायल बजे घुंगरू. अगदी आपण पाहतो 1 धाव मिळाली आहे. बॅटिंग करत असताना हेदवलीला काम सोपं झालंय. येणारी 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतो दुर्गेश. हो, गती कमी केली आहे. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि लेग बाईस. एक सिंगल धाव सध्या एकवटण्यात आली आहे. सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक 54 धावांचं टार्गेट असताना जाऊन पोहोचलाय 48 वरती. आणि आता विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. उर्वरित 5 बॉल. अगदी आपण पाहतोय एका धावेसाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त संघर्ष लढतोय टीम हेदवली. दुर्गेश यावेळेस ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. समोर आपण पाहतोय टिपली असेल वाईडिश लॉंग ऑनला आणि संपलाय खेळ. बॅटर रुपेशला परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का नीतू 11 हेदवलीला. केला नसेल हा सामना
या मोमेंटला येऊन ठेपेल. 15 बॉल 15 धावांची आवश्यकता होती. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता आणि आता शेवटच्या 4 बॉल 6ची आवश्यकता. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय सॉफ्ट हँडने इथे फलंदाज झाला बाद. एक्झॅक्टली परतावा लागेल. ज्या बॅटरला स्ट्राईक हवी होती सागरला त्याला परतावा लागेल माघारी. झाली आहे चूक. ही चूक नव्हे तरी घोड चूक असेल. फलंदाज बाद. असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. कारण काय सामना रंगतोय मैदानाच्या मध्ये. एका बाजूला टीम माही 11 आंबेले तर दुसऱ्या बाजूला नीतू 11 हेदवली. इथे आपण पाहतोय बॅटची कडा लागली आहे. फलंदाज झालाय बाद. परतावा लागेल. आणखीन एक विकेट या ठिकाणी मिळेल गोलंदाज दुर्वेशला. सहा रनची गरज आहे आणि अविनाश बदे जो या मॅचला एका सिक्सरने फिरू शकतो, फिनिश करू शकतो. आंबेले संघाच्या मेहनतीवरती नांगर फिरू शकतो असा अविनाश बदे आता पाठवलेला आहे. 2 बॉल 6 मारू शकतो सिक्सर अविनाश. त्याच्याकडे ताकद आहे, बॅटचा स्पीड आहे. जर का पट्ट्यात आला तर हेदवलीचा हा पट्ट्या सिक्सर मारेल. कार्यक्रम करेल आंबेले संघाचा. बघायचं 2 बॉल 6. अविनाशच्या बॅट मधून स्ट्रोक आलाय बाउंड्री लाईन पर्यंत. थोडी फिल्डिंग, दुसरा रन घ्यायची आहे. अविनाश धावलाय, बघायचं घडतंय काय. फलंदाज आउट. आता 1 बॉल आणि विजयासाठी विजयाचा षटकार. 1 बॉल 5. गोल्डन षटकाराची गरज आहे आणि जर तो षटकार आला ना तर पारितोषिकांची खैरात होईल. क्षमता आहे. शेवटचा बॉल दुर्गेश. राऊंड विकेट आणि क्लीन बॉल. परतावा लागेल बॅटरला. ऑल आउट. नीतू 11 हेदवली. 15 बॉल 15 धावांची आवश्यकता असताना काय सामना टर्न केलाय. हे गोलंदाजी मधलं शस्त्र पाहायला मिळालं. टीम माही 11 आंबेले संघाचं, विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम हेदवली.